गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली असली तर रिअल क्रॅशमध्ये खरंच 5 स्टार सेफ्टी रेटिंग कामाला येते का? सेफ्टी रेटिंग बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. नंबर 1, गाडीचं मॅक्झिमम स्पीड असतं 64चं. जे काही एनकॅप रेटिंगच्या चाचण्या केल्या जातात त्या कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये असतात. मॅक्झिमम स्पीड असतं 64 किंवा विशिष्ट अँगलपासून त्या गाड्या धडकवल्या जातात. त्याच्यानंतर आतमध्ये कुठले सेफ्टी फीचर्स दिलेत, 6 एअरबॅग्स, ABCBD, स्टॅबिलिटी कंट्रोल, ओके, ब्रेक असिस्ट सारखे सेफ्टी फीचरसुद्धा सेफ्टी रेटिंगमध्ये कन्सिडर केले जातात. तसेच मित्रांनो, गाडीच्या आतमध्ये प्रवाशाने सीट बेल्ट घातलाय का नाही, चाइल्ड सेफ्टी सीट इन्स्टॉल केली का नाही, हे सुद्धा मॅटर करतं तुमच्या सेफ्टी रेटिंगसाठी. गाडीची मॅक्झिमम धडक समोरासमोर किंवा साईड इम्पॅक्ट केली जाते. तेच मित्रांनो, गाडी चांगल्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे ब्रेक्स, सस्पेन्शन, ओके, हे सर्व सेफ्टी रेटिंगच्या वेळेस कन्सिडर केलं जातं. तसेच गाडीचा जो सेफ्टी रेटिंग आहे ना, ते हे चेक करतं की गाडीची जी बॉडी शेल आहे ती किती डॅमेज होते ना, आतले प्रवासी किती सेफ राहत आहेत, म्हणजे सर्वायवर सेल किती चांगल्या कंडिशनमध्ये आहे, यावर सगळं सेफ्टी रेटिंग ठरलेलं असतं. मित्रांनो, सामान्य भाषेत समजवायचं झालं, तुम्ही जर 60-70च्या स्पीडपर्यंत गाडी चालवत असाल, ओके, आणि त्या केसमध्ये जर ॲक्सिडेंट होत असेल, 100% तुम्हाला सेफ्टी रेटिंगचा फायदा होणार आहे. टाटा नेक्सॉन, महिंद्रा, स्कोडा या गाड्यांसारखे आपण बरेच ॲक्सिडेंट पाहिले, तिथे प्रवासी सुखरूप बाहेर पडलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की सेफ्टी रेटिंग मिळाले म्हणजे तुम्ही 100-120च्या स्पीडनं चालवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही विदाऊट सीट बेल्ट गाडी चालवा. याचा अर्थ असा नाही की गाडीचे ब्रेक्स बेकार कंडिशनमध्ये असतील, सस्पेन्शन खराब कंडिशनमध्ये असतील. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही गाडीमध्ये ढिगभर सामान भरा, ओव्हरलोड करा, त्यावेळेससुद्धा सेफ्टी रेटिंग कामाला येणार नाही आहे. आणि सेफ्टी रेटिंग रिअल वर्ल्ड जेव्हा ॲक्सिडेंट होतो ना, तेव्हा कसा ॲक्सिडेंट होतो ना, यावर सर्व काही अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही जर एक कंट्रोल स्पीडमध्ये गाडी चालत असाल, 100% सेफ्टी रेटिंग कामाला येणार आहे. पण याचा चुकूनही मतलब नाही की तुम्ही ओव्हर स्पीड करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.